आता याला मी कट करते. हे बघा किती व्यवस्थित झालेला आहे हा, आणि खूप चांगला असा नरम पण झाला आहे, लुसलुशीत. खूपच सुंदर झालेला आहे. सगळ्यात पहिले इथे मी 1 कप घेत आहे रवा. आणखीन थोडासा 1/4 कप टाकत आहे, म्हणजे 1 कप प्लस 1/4 कप रवा टाकला आहे मी याच्यामध्ये. आणि 1/4 कप इथे टाकत आहे मी ऑइल. तुम्ही कोणतेही ऑइल घेऊ शकता, फक्त मस्टर्ड ऑइल सोडून. आणि ते थोडंसं मी टाकत आहे 2 चमचे फ्रेश मलाई, दुधाची जी साय असते आपली ती. अर्धा कप टाकत आहे इथे मी दूध. टाकते आहे 3/4 कप साखर. आणि आता ग्राइंड करून घेऊ आपण. आपलं मिश्रण हे घट्टसर झालेलं आहे. याच्यामध्ये मी अर्धा कप दूध अजून टाकत आहे. एकासोबत नाही टाकणार, थोडं थोडं करत आपण टाकूया. आणि परत एक वेळा मी याला ग्राइंड करणार. हे सगळं मी एका बाउलमध्ये काढणार. याला झाकून साधारण 10 मिनटं मी असंच ठेवणार. आता 10 ते 15 मिनटानंतर आपण याला पाहूया. 10 ते 15 मिनटं झाले आहे याला मुरत ठेवलं आहे. किती घट्टसर झालं आहे हे. आता याच्यात आपल्याला थोडं आपण दूध अजून टाकू आणि मिक्स करून घेऊ अलगद हाताने. इथे मी 1 चमचा घेत आहे बेकिंग पावडर. आणि अर्धा स्पून टाकत आहे ते मी बेकिंग सोडा. थोडंसं दूध आणि याला आपण मिक्स करून घेऊया चांगल्याने. अर्धा चमचा टाकता इथे व्हॅनिला इसेन्स. आणि थोडे टूटी फ्रूटी आहे ते यात टाकणार मी. आणि याला चांगल्याने आपण हळूवार हाताने एकत्र करून घेऊया. इकडे मी असा मोल्ड घेतला आहे केकसाठी. आणि इथे थोडं बटर पेपर लावणार मी. बटर पेपर नसेल तर तुम्ही साधारण फक्त तेल लावलं तरी पण चालेल. हे जे मिश्रण आहे आपण यात टाकून देऊया. या थोडंसं टॅप करून घेऊ आपण. आणि थोडे टूटी फ्रूटी ठेवले याला वरती गार्निशिंगसाठी, तर हे पण टाका वरती.
ओके. इथे मी पहिलेच हे कढई ठेवली होती प्रीहीट करायला. प्रीहीट आता यात हे मोल्ड ठेवणार मी. आरामात ठेवायचं आहे, कढई खूप गरम आहे आपली. ओके. आणि याला झाकून देणार. दहा ते 15 मिनटं आपल्याला तसंच ठेवावं लागणार याला. आणि त्यानंतर आपण एक वेळ चेक करूया. आता सध्या मी गॅस मिडियमवर ठेवणार, अगदी स्लो गॅस नाही ठेवायचा आहे. 5 मिनटं मिडियमवर आणि त्यानंतर मग 10 मिनटं स्लोवर. साधारण 20 मिनटं झाले आहे याला होताना. आता एकदा चेक करूया आपण. थोडंसं झाला आहे आपला केक बघा व्यवस्थित. आता याला पूर्णतः थंड व्हायला ठेवू आपण. गॅसला बंद करीन आणि पूर्ण थंड झालं की त्यानंतर आपण याला डिमोल्ड करूया. केक पूर्णतः थंड झाला आहे आपला. आता आपल्याला डिमोल्ड करूया. साईडला थोडंसं मी असं काढते आहे. एका प्लेटमध्ये याला मी काढणार. हे पहा किती व्यवस्थित झालेला आहे हा अगदी. आता याला मी कट करते. हे बघा किती व्यवस्थित झालेला आहे हा आणि खूप चांगला असा नरम पण झाला आहे, लुसलुशीत. खूपच सुंदर झालेला आहे.